एव्हरीवन, उन्हाळा लागलेला आहे आणि पापड बनवायला कुणी कुणी चालू केलेलं आहे. तर हे बघा, उपवासाचे साबुदाण्याचे बटाटा पापड किती ट्रान्सपरंट दिसत आहेत आणि तळल्यानंतर बघा किती पांढरे शुभ्र आणि खूपच क्रिस्पी झालेले आहेत. आणि त्यातला प्रत्येक साबुदाणा हा व्यवस्थित असा फुगतो, म्हणजे अजिबात दातामध्ये असा कडकड नाही लागणार. तर बघू शकता, रेसिपी अगदी सोपी आहे. त्यासोबत मी तुम्हाला टिप्स पण सांगणार आहे, जेणेकरून तुमचे पापड अगदी छान होतील, चवदार होतील. आणि बघू शकता किती क्रंची आहेत, एकदम असे एकाच हाताने असा चुरा होतो आहे. बघू शकता ह्यातला साबुदाणा पण किती फुगलेला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघा, 3 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यासाठी 3 असे मोठे बटाटे घेतलेले आहेत. तर बघा, 3 वाटी साबुदाणा जो आहे तो छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे 2-3 वेळेस, कारण त्यावरती जे पावडर असते तर ती निघून जाईल आणि छान असा धुतला जाईल. आणि मग त्यामध्ये छान असं धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्या साबुदाण्यामध्ये 2 बोटांचे कांडे वर राहील एवढं पाणी ठेवायचं आहे स्वच्छ, आणि रात्रभर असा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. आता बघू शकता, मी 3 वेळेस साबुदाणा छान धुवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी पाणी टाकून घेते. आता बघू शकता, हे 3 बटाटे साईडला काढून ठेवले. आता हे आपल्याला आजच काही नाही करायचं रात्री. तर मी हे असंच ठेवणार आहे आणि उद्या आपण ते बटाट्यांचे किस पाडून घ्यायचं आहे. तर मी रात्रभर हे असंच ठेवलं झाकून साबुदाणा. आता दुसऱ्या दिवशी बघा, साबुदाणा छान फुललेला आहे. आता मी जे आपले बटाटे होते त्यांची साल काढलेली आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता बघू शकता, साल व्यवस्थित काढलेली आहे. आणि आता आपण ह्याचा किस करून घेणार आहोत आणि किस करून घेतल्यानंतर पण तो पाण्यामध्येच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण किस करून घ्या बटाट्यांचा. ह्यासाठी तुम्ही मोठी किसणी जरी वापरली तरी चालेल, म्हणजे मोठावाला किस पडतो. हा मी बारीकवाला यूज केला आहे. असं किस केल्यानंतर थोडा थोडा किस आपण पाण्यामध्ये असा ठेवायचा आहे, जेणेकरून तो बिलकुल असा काळा नाही पडणार. कारण हवेमध्ये जर राहिला तसाच तर तो काळा पडतो. त्यामुळे असं पाण्यातच ठेवायचं आहे. बघा, असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये पण स्टार्च भरपूर असतं बटाट्यांमध्ये. तर बटाटेचा किस पण व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि वरचेवर न धुता असं पूर्ण बुडापासून धुवून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व स्टार्च हे पातेल्याच्या बुडाशी जमा होतं. बघा किती पांढरं शुभ्र पाणी दिसत आहे स्टार्चचं. ह्या स्टार्चमुळेच आपले पापड जे आहेत ते लाल होतात किंवा असे करपल्यासारखे दिसतात. तर हा पूर्ण स्वच्छ असा किस छान 2-4 वेळेस धुवून घ्यायचा, जेणेकरून ह्यातलं पूर्ण स्टार्च हे वेगळं होईल आणि आपले पापड एकदम असे पांढरे शुभ्र दिसतील. आणि किस असा स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतल्यानंतर पण पाण्यामध्येच बुडवून ठेवायचा आहे थोडा वेळ. आत्ताच आपण हा किस शिजवणार नाही आहोत, त्यामुळे असंच पाण्यात ठेवायचं आहे. आता काय करायचं आहे, एक मोठं पातेलं जाड बुडाचं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला 5 वाटी पाणी हे प्रमाण असं घ्यायचं आहे. तर इथे आपण 3 वाटी साबुदाणा घेतला तर 15 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाण्याचे प्रमाण जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे असेच घ्यायचे आहे. जर जास्त पाणी झालं तर तुमचे पापड हे पातळ होतील आणि कापडाला किंवा प्लास्टिकला चिटकून बसतील आणि ते निघणार नाही. त्यामुळे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे पापड पण एकदम परफेक्ट होतील. तर बघा, पाणी छान उकळी येऊ द्यायचं आहे. पाणी हे मोजून आणि व्यवस्थित चांगलं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आता हे मी मोजून व्यवस्थित 15 वाटी घेतलेलं आहे पाणी. ह्या पद्धतीने पापड एकदा करून बघा तुम्ही. प्रत्येक वर्षी हे पापड बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि घरात ऊन येत नसेल तरी हे पापड खूप छान होतात. आता मी घरीच वाळवलेले आहेत, पंख्याखालीच सुकवलेले आहेत. तर बघा, आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
3 चमचे एक वाटीसाठी मी एक चमचा असं मीठ टाकलेलं आहे. तर 3 चमचे मीठ आणि थोडे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा तुम्हाला नाही जर टाकायचे असेल तर नाही टाकू म्हणजे नाही टाकले तरी चालेल. पण टेस्ट खूप छान लागते. ह्याप्रमाणे तुम्ही करून बघा एक वेळेस. मी मागच्या वेळेस केले होते तर ते खूप टेस्टी झाले होते. त्यावेळेस मी 2 वाटीचेच केले होते. तो व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती. तर बघू शकता. ह्यावेळेस म्हटलं थोडे जास्तच करावे म्हणून ह्यावेळेस मी 1 वाटीचं प्रमाण जास्त वाढवलेलं आहे. कारण आधी जे बनवले होते ते खूपच आवडले होते घरच्यांना पण आणि मला पण, आणि ते लवकरच संपून गेले होते. तर मग ह्यावेळेस 1 वाटी थोडी जास्तच करते. तर बघा, पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर साबुदाणा हा आपला टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं व्यवस्थित मिश्रण होईल. आणि हे तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत हे अगदी ट्रान्सपरंट होणार नाही आणि हा पांढरा साबुदाणा जो दिसतो आहे तो एकदम ट्रान्सपरंट दिसेल. आणि अर्धं असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून लवकर हे शिजल्या जाईल. तर आता मोजून ह्याला 20 ते 25 मिनिट लागतील शिजण्यासाठी. तर बघू शकता, असं मी छान झाकून ठेवलं आणि गॅस हा थोडा मध्यम ठेवलेला आहे. आता बघा मिश्रण कसं ट्रान्सपरंट दिसतंय. तर 20 मिनिट झाले होते आणि बघा छान असं शिजलेलं आहे. आता ह्या केसमध्ये आपल्याला आता ह्या कंडिशनला आपण कीस टाकून घेणार आहोत आपला बटाट्याचा. हा कीस फक्त 5 ते 7 मिनिट एवढंच शिजवायचा आहे, जास्त नाही शिजवायचा. तर बघा टाकून घ्यायचा आहे आणि फक्त 5 मिनिटच शिजू द्यायचा आहे. जास्त जर शिजला ना कीस तर मग पापड जेव्हा तळणार आपण तर तेव्हा कीस हा आपला लगेच करपून जाईल आणि पापड आपले लाल दिसतील आणि खायला पण चांगले नाही लागणार. तर त्यामुळे बटाटाचा कीस जो आहे तो फक्त 5 मिनिट ठेवा आणि मग नंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण आपलं मग तयारच आहे. आता बघू शकता, कीस टाकल्यानंतर मी गॅस थोडासा बारीकच ठेवला होता आणि 5 मिनिट हे छान झाकून शिजवून घेतलं. तर बघा आता हे मिश्रण व्यवस्थित असं रेडी आहे. आता आपण पापड बनवायला घेऊ शकतो. हे झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं टेस्ट करून बघितलं. जर ह्या केसमध्ये तुम्हाला मीठ जर कमी वाटलं, जास्तच कमी वाटलं तर मीठ टाकून घ्या थोडंसं. शक्यतो थोडं कमीच टाकायचं आहे. थोडंसं माझ्या केसमध्ये थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी टाकलं आणि परत व्यवस्थित हलवलं. आता पापड बनवायला घेणार आहे. तुम्ही एकटे जरी असाल तरी पण हे अगदी व्यवस्थितपणे करू शकता. थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे. आता बघा मी छोट्या पातेल्यामध्ये घेतलं. एवढं मी टाकणार आधी पापड आणि मग उरलेलं झाकून ठेवलेलं आहे. फॅन लावलेला आहे आणि हॉलमध्येच अशी कॅरी बॅग जी प्लास्टिकची असते ती व्यवस्थित अशी अंथरून घेतली आणि पापड असे टाकून घेत आहे. तर बघा अशी एक पळी पापड टाकलेला आहे आणि त्याला जास्त नाही फिरवायचं आहे, म्हणजे जास्त पातळ नाही करायचं. थोडंसंच त्याला स्प्रेड करायचं आहे आणि छान असे होतात. आणि हे थोडेसे सुकले ना, म्हणजे सकाळी जर आपण टाकले तर 1 किंवा 2 छान असे याच्या कडा ॲटोमॅटिक सुटतात, म्हणजे थोडेसे सुकतात. मग त्यावेळेला आपण हे पलटून घ्यायचे. आता हे पापड बनवताना आपण अजिबात एक पण थेंब तेलाचा यूज केलेला नाही. त्यामुळे हे अगदी 2 वर्ष 3 वर्ष पण छान राहतात. पण तोपर्यंत संपून पण जातात. इतके टेस्टी होतात ना, उपवास नसताना पण तुम्ही तळून खाणार, इतके टेस्टी होतात. तर बघा असे व्यवस्थित टाकून घ्यायचे. घरातच टाकलेले आहेत, ऊनच नाही येते तरी पण छान होतात हे. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये पण तुम्ही हे अगदी परफेक्ट असे बनवसाल आणि खूपच टेस्टी बनतील आणि तुम्हाला पण छान वाटेल की घरी बनवले आणि इतके टेस्टी झाले. बाहेर विकत आणण्याची पण गरज नाही आहे, घरीच बनवू शकता. बघा 3च वाटी साबुदाण्यापासून जवळपास 150 ते 120 छान असे बटाटा पापड तयार होतात. जर तुम्ही थोडे जाड बनवले तर 120च होतील आणि थोडे पतले बनवले तर 150पर्यंत आरामात होतात. आता हे बघू शकता झालेले आहेत पापड बनवून. एका कॅरी बॅगवर 60 आणि एका कॅरी बॅगवरती 100च्या जवळपास असे झाले होते. म्हणजे माझे जवळपास 180च्या जवळपास झालेले आहेत पापड. आणि बघू शकता हे मी पलटवलेले आहेत पापड आणि अजिबात चिटकलेले नाही आहेत. अलगद असे छान सुटतात कॅरी बॅगला.
आणि हे असे जर झाले आणि तुमच्याकडे गॅलरीमध्ये ऊन येत असेल तर असा ताटमध्ये पसरून ठेवू शकता उन्हामध्ये, किंवा खिडकीतून पण ऊन येत असेल तर तुम्ही असं ठेवू शकता. माझ्याकडे ऊन येत नाही आहे तरी पण मी गॅलरीमध्ये असे ठेवले हवेलाच, तर ते सुकून गेले. म्हणजे एक दिवस घरात वाळवले आणि दुसऱ्या दिवशी असं गॅलरीमध्ये ठेवले आणि छान असे कडक असे वाळून गेले. तर मी हे तळून दाखवते तुम्हाला. बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि अगदी बिलकुल असे कडकड लागत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागतात. बघा माझा मुलगा काय म्हणतो आहे, त्याला खूपच आवडतात पापड वगैरे असं. आरू, Yes, हाऊज द पापड? very tasty and crispy. Guys, you should try it. सबस्क्राईब, लाईक. And don't forget to like and subscribe and share to your friend who love to make cooking.